महायुतीचा मुख्यमंत्री कोण असणार याची उत्सुकता लागलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदासाठी पुन्हा एकदा आग्रही असल्याचं पाहायला मिळते, परंतु भाजप याला सहमत नाहीये आणि त्यामुळेच कुठेतरी भाजपानं त्यांच्यासमोर दोन पर्याय ठेवलेत अशा प्रकारची माहिती समोर येते. आपल्यासोबत आपलं महानगर आणि माय महानगरचे संपादक संजय सावंत सर आहेत. सर, काय सांगाल, ही जी काही माहिती समोर येते याचं विश्लेषण कसं कराल? एकतर कसं आहे की आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राहिले नाहीत, कारण त्यांनी राजीनामा दिलेला आहे. आज सकाळी राज्यपाल राधाकृष्णन यांना भेटून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला आहे. आता ते काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत. मात्र ही वस्तुस्थिती आहे की आता नवा चेहरा कोण असेल, तर आपल्याला जी माहिती मिळाली त्यानुसार राज्याचा नवा चेहरा म्हणजे राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती भाजप पक्षश्रेष्ठीने शिक्कामोर्तब केलेलं आहे. आज मंगळवार आहे. लेट टू लेट शनिवारपर्यंत राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार व्हायला हवा. याचं कारण एकनाथ शिंदे यांची निवड शिवसेनेने गटनेते म्हणून केलेली आहे, अजित पवार यांची केलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसने. मात्र भाजपने अजून कोणताही गटनेता निवडलेला नाही आहे. आपल्याला जी दुसरी माहिती मिळते त्यानुसार भाजपने कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपचाच मुख्यमंत्री होईल हा मेसेज एकनाथ शिंदे यांना काल संध्याकाळी दिल्यानंतर आज सकाळी 11 वाजता एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देण्याबाबत अंतिम निर्णय घेतला. आता एकीकडे एकनाथ शिंदे यांच्यामुळे सुद्धा महायुतीचं जे काही संख्याबळ वाढलं आहे ते भाजपला माहिती आहे की केवळ भाजपमुळे नाही, तर एकनाथ शिंदे आहेत, अजित पवार आहे, या सर्व घटक पक्षांमुळे त्यांचं संख्याबळ साधारण 240च्या पुढे जात आहे. आता एवढं सर्व संख्याबळ गेल्यानंतर सुद्धा एकनाथ शिंदेची अशी अपेक्षा आहे की किमान एक वर्षभर तरी त्यांना मुख्यमंत्रीपदी कायम ठेवण्यात यावं. मात्र भाजप पक्षश्रेष्ठी भाजपचे कोणत्याही नेत्या तयार नाही. याचं कारण ऑलरेडी त्यांनी 2.5 वर्ष म्हणजे भाजप सर्वात मोठा पक्ष असूनही 2019ला 105 आमदार निवडून येऊन 5 वर्ष त्यांचा मुख्यमंत्री झाला नाही. पहिली 2.5 वर्ष उद्धव ठाकरे, नंतरची 2.5 वर्ष एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेनेचाच मुख्यमंत्री झाला. त्यामुळे आता त्यातील कोणताही रिस्क घ्यायला तयार नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे भाजपने एकनाथ शिंदेपुढे 2 पर्याय ठेवले आहेत. एक पर्याय असा आहे, तुम्ही केंद्रात मंत्री व्हा. तुम्ही केंद्रात मंत्री व्हा किंवा राज्यामध्ये उपमुख्यमंत्री व्हा. आता हे 2 पर्यायापैकी दोन्ही पर्याय सध्या तरी एकनाथ शिंदे यांना मान्य झालेले दिसत नाही. कारण त्यांची समज असं आहे, शिवसैनिकांची एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांची समज असं आहे, की एकनाथ शिंदे एकदा दिल्लीमध्ये गेले, की त्यांना परत कमबॅक करणं खूप मुश्किल होऊन जाईल आणि उपमुख्यमंत्री म्हणजे हे कोणालाच हजम होणार नाही, की आजपर्यंत मुख्यमंत्री आहे आणि उद्या ते उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही गोष्टीवरती अजून निर्णय घेतलेला नाही. मात्र एकनाथ शिंदे यांच्याकडून एक मागणी करण्यात आली आहे, ती अशी आहे, की मी मंत्रिमंडळात राहत नाही. मी एक दोन्ही ह्या महायुतीचा एक कन्व्हेयर म्हणून राहतो, जी भूमिका 2.5 वर्षापूर्वी सुरुवातीच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी घेतली होती, की मी कन्व्हेयर म्हणून राहतो, पण मी सरकारमध्ये राहत नाही. मात्र एकनाथ शिंदे यांनी दुसरी एक मागणी ठेवलेली आहे, ती म्हणजे त्यांचा मुलगा जो खासदार आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे त्यांना उपमुख्यमंत्रीपद करावं. मात्र भाजप त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये तयार नाही आहे. आणि सर्वात इंटरेस्टिंग आणि आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे जे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष आहेत यांनी आपला लेखी पाठिंबा हा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून देऊ केलेला आहे. त्यामुळे आता भाजप आणि त्यांना मिळालेल्या आमदारांचा पाठिंबा हे पाहिलं तर 175च्या वर जातो. त्यामुळे टेक्निकली आता एकनाथ शिंदे यांची गोची भाजपने केली आहे असं म्हणावं लागेल. नक्कीच सर. आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नक्कीच ते आता त्यांनी राजीनामा दिलाय, ते काळजीवाहू मुख्यमंत्री झालेले आहेत. त्यांची ताकद पाहता भाजप हे सगळं करतंय असं वाटतंय का सर? नाही, नाही. त्यांना काय इग्नोर केलं जात नाही. त्यांना पर्याय ठेवले, की लक्षात घ्या ना, की राजकारणामध्ये असं कुठलीही व्यक्ती ही त्याच खुर्चीवरती कायम चिकटलेली नसते. मुख्यमंत्री राहिलेले देवेंद्र फडणवीस 5 वर्ष म्हणजे 7.5 वर्षानंतर ते उपमुख्यमंत्री झाले ना आणि त्याने सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली काम केलं. त्यामुळे असं काय पर्मनंट राजकारणात काही नसतं आणि पर्मनंट मैत्री किंवा पर्मनंट शत्रू सुद्धा नसतो. त्यामुळे मला वाटतं एकनाथ शिंदे यांची ताकद कमी झालेली वगैरे असेल. उलट एकनाथ शिंदे यांची ताकद वाढली याचं कारण यापूर्वी एकसंध असलेल्या शिवसेनेमध्ये 56 आमदार होते. एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या जीवावर ते 58 आमदार आणले. त्यामुळे मला वाटतं आता ही कॉम्प्रोमाइज सिच्युएशन आहे. ही ॲडजस्टमेंट आहे. ती ॲडजस्टमेंट एकनाथ शिंदेसारखा मराठा जो स्ट्रॉंग माणूस आहे, जे एकदम शिवसैनिक, बाळासाहेबांचा शिवसैनिक, बाळासाहेबांची विचारधारा हे ऐकेल का हे बघावं लागेल. धन्यवाद सर, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अशाच प्रकारचे राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि आमच्या माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.